गडहिंग्लजमध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडहिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गडहिंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। बांधकाम कामगार भांडी वाटपाच्या रजिस्ट्रेशनच्या निमित्तानं बांधकाम कामगारच्या सर्व कुटुंबीय इथं आज हजर आहेत। वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब त्यांनी आज हे इथं गिजवण्याच्या ठिकाणी ऑर्गनाइज केलेलं आहे की जेणेकरून ज्या बांधकाम कामगार, ज्या महिला असतील, जे बांधकाम कामगार पुरुष असतील, त्यांची मुलं असतील, त्यांच्या सगळ्यांची सेवा व्हावी। किंबहुना कोल्हापूरला जाऊन त्यांचा खर्च पुन्हा वाढणार आहे, तो खर्च कमी व्हावा आणि आपल्या ह्या मतदारसंघातच त्यांची सेवा व्हावी याच्याकरता आज खऱ्या अर्थाने इथं रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे। कौलगे कडगाव मतदारसंघातील लोकांच्या सोयीसाठी नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून सतीश पाटील साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कॅम्प घेतलेला। यापूर्वी मुश्रीफ साहेबांनी जवळपास 1500 लोकांना संच वाटप केलेला आहे। साहेबांनी जे भांडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचा आज फॉर्म भरून रिसिप्ट द्यायचा आहे। यापूर्वी मतदारसंघातल्या माता भगिनींना, तरुणांना, बांधकाम कामगारांना सर्वांना हे साहित्य मिळालेलं आहे। आता पुन्हा आज जवळपास 1500 लोक आज रजिस्ट्रेशन सकाळपासून इथं झालेले आहेत। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आता आम्हाला हे भांडी वाटप चालले। आम्हाला सगळ्यात आनंद काय होतो की या बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रचंड प्रमाणात मिळते आहे। मुश्रीफ साहेब व सतीश दादा यांच्या माध्यमातून आज कडगाव सारख्या ठिकाणी त्या बांधकाम कामगाराच्या कुटुंबामध्ये 4 कोटी रुपये दिले गेले आहेत। त्यांच्या मुलाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे। मुलांना शिष्यवृत्ती भेटते, आमच्या मुलांना पण शिष्यवृत्ती भेटणार आहे। प्रत्येक बांधकाम कामगारांना ही स्कीम आहे। याचा फायदा असा आहे की नुसता भांड्याचा संच नव्हे, यापूर्वी सुरक्षा संच सुद्धा मुश्रीफ साहेबांनी बांधकाम कामगाराच्या कुटुंबांना दिलेला आहे। माझं गाव शिकूर, आमच्या गावात मुश्रीफ साहेब एकदम आमच्या वडिलाप्रमाणे आहेत आणि आमच्या गावातलं राम मंदिरचं काम तिने सगळं पूर्ण केलेलं आहे आणि त्या राम मंदिरलाच आम्ही मुश्रीफ साहेबांनाच आम्ही आमचा वडील म्हणून, आमचा बाबा म्हणून आम्ही मानतो आणि त्यासनीच मतदान करतो। संसार उपयोगी भांड्याचा संच, हा संच जर बघितला तर चांगल्या पद्धतीचा कुकर पासून लहान मोठी भांड्यापासून सगळा संसार संच, किचन भरेल एवढ्या साहित्याचं निश्चितपणे वाटप आज मुश्रीफ साहेबांच्या हस्ते होणार आहे। गाव आहे करंबळी। मुश्रीफ साहेबांनी आमच्या गावाला भरपूरच सहाय्य केलेलं आहे। देऊळ बिऊळ बांधलेलं आहे, सगळं मस्त केले। मुश्रीफ बाबांनी आम्हाला चांगलं केले। मुश्रीफ साहेबांना आम्ही बाबा मानतो। मी आयनापूरची आहे। मुश्रीफ साहेबांनी आमच्या ईश्वर मंदिरला मदत भरपूर केलेली आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निराधार लोकांना पेन्शन मिळवून देण्यामध्ये मुश्रीफ साहेब यशस्वी झालेले आहेत। त्याचबरोबर गोरगरिबांचं हॉस्पिटलचा प्रश्न असू देत, मुंबईला त्यांना तिथं नेऊन त्यांचं आजार बरा करून लाखो रुपयाची ऑपरेशन मोफत करून मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थाने सेवा दिलेली आहे।
साहेबांनी अनेक गोरगरीब लोकांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे मुश्रीफ फाउंडेशन किंवा बांधकाम मजूर याच्यामधून. देवळांचा बाबा म्हणतो. मुस्लिम समाजासाठीही मोलाची अशी भरघोस मदत मुश्रीफ साहेबांनी केली आहे. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला पेटीचा लाभ मिळाला, आता भांडीचा पण लाभ मिळत आहे. पंधराशे लोक इथं आज गिजवण्यासारख्या ठिकाणी येऊन रजिस्ट्रेशन करतायत. त्यांना लवकरात लवकर मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्तेच आम्ही त्यांना भांड्याचा संच देणार आहोत. गिजवण्यासारख्या एका बांधकाम कामगाराच्या मुलीला जवळजवळ 80 हजार रुपये त्यासने शिष्यवृत्ती येत आहे. 1500 बांधकाम कामगाराच्या थंबचे नोंदणी झालेली आहे. ही जी लोकांची गर्दी दिसते आहे ही रेकॉर्ड ब्रेक फक्त मुश्रीफ साहेबांच्यामुळेच दिसते आहे. तर हे सगळं करत असताना आमच्या गिजवण्या ग्रामपंचायत असेल, मतदारसंघातल्या सगळ्याच ग्रामपंचायतींनी तिथल्या सन्माननीय सर्व सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य या सगळ्यांनी सहकार्य मोठं केलेलं आहे. विधवा महिलांच्याकडून भाऊबीज मिळाल्यामुळं ते विधवा महिलांचे भाऊही झाले. मोठे भाऊ कसे असतात हे त्यांनी भाऊबीज देऊन प्रत्येक दिवाळीला त्यांचं कार्य त्यांनी केलेलं आहे. मी गिजवणे गावचीच आहे. गिजवणे गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या ज्या काही योजना आहेत सतीशदादा पाटील यांनी सर्व योजना गिजवणे गावामध्ये राबविलेल्या आहेत. जे दिव्यांग आहेत, महिलांच्या काही अडचणी असतील त्या सतीशदादांच्यापर्यंत गेल्या तर त्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून लगेच पूर्ण होत. पुढील विधानसभेसाठी आम्हाला आमदार म्हणून मुश्रीफ साहेबच पाहिजेत. साहेबांनी मंदिरांची कामं केली, मध्ये रस्त्यांची कामं केली आणि पेन्शनला लागल्या. पेन्शन केलं, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप होय ते पण दिले तुम्हाला. होय. निश्चितपणे जनता मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी ठाम राहतील. मुश्रीफ साहेबांना शक्ती ताकद देतील. नारी शक्ती मुश्रीफ साहेबांच्या पाठीवर निश्चितपणे सगळी राहतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. माननीय सतीश पटेल साहेबांचा विजय असो. माननीय मुश्रीफ साहेबांचा विजय असो. गोरगरिबांचे कळवारी माननीय मुश्रीफ साहेबांचा विजय असो. जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून खरोखर जनतेची सेवा चाललेल्याचा ह्याचा प्रसार आणि प्रचार चांगल्या पद्धतीनं ते करतायत. त्यांनाही धन्यवाद आम्ही देतो. मुश्रीफ साहेबांना श्रावण बाळ भाऊ, मोठा भाऊ असं संबोधतो. तसेच आमच्या गिजवणे गावचे सतीशदादा ही सर्वांचे भाऊ श्रावण बाळ हे आहेत. तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली म्हटलं तर वावगं होणार नाही. मुश्रीफ साहेबांना देवळांचा बाबा म्हणतो आम्ही. खरोखरच ते श्रावण बाळ आहे.